महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेणापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 21 विभागातील जवळपास प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले होते आणि लोकांना या ठिकाणी विविध प्रमाणपत्र देण्याचं काम इथं झालेलं आहे। लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेश अप्पाजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा संपूर्ण कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद ग्रामीण मतदारसंघातील लोकांनी या कार्यक्रमात दिलेला आहे। सर, या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता? आज 22 जुलै या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार असतील, यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि या शिबिराच्या मागचा एक उद्देश आहे, इथून मागच्या वर्षभराच्या काळामध्ये सुद्धा आम्ही मंडळ वाईज समाधान शिबिर आयोजित केली होती आणि त्या शिबिराच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्याचं काम आणि त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून इथून मागच्या काळामध्ये आम्ही केलं। आणि आजचं सुद्धा तेच औचित्य साधून इतर कुठल्याही गोष्टीचा हे न करता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांना त्या लाभापासून वंचित त्यांनी राहिलं नाही पाहिजे, याच्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं। आणि आज हजारोंच्या संख्येने आज लाभार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले। जवळपास 22 विभागाचे सर्व अधिकारी या शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाची अडचण असेल, काय समस्या असेल ती सोडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होतोय आणि त्या शिबिराचा लाभ त्या सर्वसामान्य माणसाला मिळतोय। ठीक आहे, आजचा प्रतिसाद पाहता मतदारसंघातील आपल्याला कसं वाटतं? म्हणजे समाधानकारक प्रतिसाद आहे? अतिशय समाधानकारक प्रतिसाद आहे। आपण बघितलं असेल की हजारोच्या संख्येने आमच्या माता भगिनी असतील, आमचे वडीलधारी मंडळी असतील, आमचे तरुण भाऊ असतील, सर्व लोक या समाधान शिबिरामध्ये सहभागी झालेत आणि प्रत्येकाला लाभ देण्याचं काम, त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या समाधान शिबिराच्या माध्यमातून होतं। बऱ्याचदा आपण पाहतो एखादं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना बऱ्याचशा इरजाऱ्या घालावं लागतात ऑफिसच्या, या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्यात का? या संदर्भात या शिबिराचा घेण्यामागचा उद्देशच एक आहे, एका छताखाली सगळ्या योजनेचा लाभ आमच्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे, त्या लाभार्थ्याला कुठेही कुणाच्याही दरवाजात जाण्याची गरज नाही पडली पाहिजे, शासन आपल्या दारी, अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे। आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या लाभार्थ्यांची सोय करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतं। भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या उपक्रमाचं काही नियोजन आहे? इथून मागच्या काळामध्ये मी जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्याचं काम केलं। इथून मागच्या काळामध्ये आम्ही मंडल वाईज या सरकारच्या माध्यमातून समाधान शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांना मिळत देण्याचं काम आमच्या या शिबिराच्या माध्यमातून झालं। ठीक आहे, शेवटचा प्रश्न असा आहे की या माध्यमातून ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांना आपण हा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीचं आवाहन करू इच्छिता? लोक अशा सर्व समाधान शिबिराचं वाट बघत असतात आणि प्रशासनाच्या माध्यमातून गावागावापर्यंत जाण्याचं काम, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि त्या लाभार्थ्याला या समाधान शिबिरापर्यंत आणण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होतं आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या लाभार्थ्याला लाभ देण्याचं काम होतं। त्याच्यामुळे अतिशय समाधानाचं वातावरण मतदारसंघामधील सर्व जनतेमध्ये आहे, असं जाणीव आम्हाला होते। ठीक आहे, धन्यवाद.